हा व्हिडिओ बघून कोणीही ट्रेडिंग करू नये. हा व्हिडिओ फक्त लर्निंग पर्पजसाठी वापरण्यात यावा. चला मग आज न्यूज आल्यात खूप महत्त्वाचे आणि आज मीटिंगसुद्धा होती भारताची RBIची. तर RBIनं सगळ्यात मोठा आज सगळ्यांना धक्का दिला की RBIनं 25 BC पॉईंट कमी कटौती केली रेपो रेटमध्ये. सगळ्यांना वाटत होतं 25 पॉईंटचा कट करेल RBI, पण 50 पॉईंटचा कट केलेला आहे. म्हणजे 0.50ची कटौती केलेली आहे. आणि म्हणजे आत्ताचं टोटल रेपो रेट हा 5.50% म्हणजे ठेवलेला आहे. या न्यूजचा फायदा रिअल इस्टेट सेक्टरला होणार आहे जास्त करून, कारण की कर्ज स्वस्त झालं की लोक कर्ज जास्त उचलतील आणि त्याच घरांची मागणी वाढेल. ही दुसरी एक न्यूज आल्या, ग्लोबल न्यूज आहे. रशियानं परत युक्रेनवर आक्रमण केलं आहे आणि त्यांनी युक्रेननं ह्याच्या आधी रशियावर आक्रमण केलं होतं. त्याचे उत्तर म्हणून रशियाने पलटवार केलेला आहे. 400 ड्रोन आणि 40 मिसाईल संगत युक्रेनवर हल्ला केलेला आहे. त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 49 हे घायल झालेले आहेत. दुसरी एक न्यूज आहे ग्लोबल. इलॉन मस्कची जी स्टारलिंक कंपनी आहे त्याला भारतातील टेलिकॉम मंत्रालयाने लायसन दिलेलं आहे. कोणतं तर सॅटेलाईट इंटरनेट सेवा देण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने लायसन दिलेलं आहे. आणि ही आता भारतात तिसरी कंपनी आहे जी ही सॅटेलाईट सेवा प्रदान करेल. पहिली जी OneWeb कंपनी आणि दुसरी रिलायन्स जिओ ही कंपन्यांना मंजुरी दिलेली आहे. चौथी न्यूज आहे, जी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जे ऑनलाईन फॉर्म भरणार आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा नोकरदार वर्ग आहे त्यांच्यासाठी SSC यांनी त्यांच्या माय SSC मोबाईल ॲपवर एक अपडेट केलेलं आहे. आता सगळे जे उमेदवार आहेत ते घरी बसून आपल्या मोबाईलवरनं फॉर्म भरू शकतील आणि सबमिटसुद्धा करू शकतील. हे नवीन पाचवी न्यूज आहे. ह्या महिन्याच्या शेवटच्या साप्ताहिक किंवा शेवटच्या हप्त्यामध्ये कॅनडामध्ये G7 शिखर परिषद सभा होणार आहे. त्यामध्ये कॅनडाचे पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांना म्हणजे नरेंद्र मोदींना यांना आमंत्रण केलेलं आहे. 6वी न्यूज आहे, प्रशासकीय गरजामुळे जी चलनविषयक धोरण समिती म्हणजे MPSCची बैठक ही होणार होती. ही प्रशासकीय गरजामुळे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. 4-6 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा ही नियोजित करण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे. आता बघू आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा चार्ट ॲनालिसिस बघू. आजचा ट्रेड म्हणजे आजचा दिवस हा ट्रेड ही न्यूज बेस्ड ट्रेड होते. ह्यामध्ये कोणत्याच प्रकारचे सपोर्ट रेजिस्टन्स किंवा मूविंग ॲव्हरेज हे कोणतंही सेंटिमेंट लागू होत नाही, कोणतेही स्ट्रॅटर्जी लागू होत नाही. हे तर फक्त सेंटिमेंट लागू होतं. आज RBIची मीटिंग होती आणि RBIची बरोबर 10 वाजता न्यूज आली की रेपो रेटमध्ये कटौती केलेली आहे आणि ती 50 पॉईंटनं कटौती केलेली आहे. सगळ्यांना अपेक्षित होतं की 25 पॉईंट म्हणजे 25 BC पॉईंटनं कमी करणार हे सगळ्यांना अपेक्षित होते. पण आज RBIने सगळ्यांना धक्का दिला. 50 पॉईंटनं 50 BCनं RBIने कटौती केल्यामुळे आजचा ट्रेडिंग सेशन हे बुलिश ट्रेड झालं. सगळ्यांना चांगलं झालं आणि कर्ज हे स्वस्त झालं. आता बँका किंवा लोक कर्ज जास्त घेतील आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी चांगला आहे ते. आता उद्या
सपोर्ट बी आहे, रजिस्ट्रेशन बी आहे आणि ट्रेंड लाईनचं बी रजिस्ट्रेशन आहे. त्यामुळे उद्या मार्केट खेळून एकतर वर जाऊ शकते किंवा मार्केट उद्या पडू शकतं. सगळ्यात महत्त्वाचा सेशन आज FINDIने काय केले. DIने आजच्या दिवसात नेट म्हणजे जवळजवळ 9,342 करोडची बाईंग केलेली आहे आणि FIने आजच्या दिवसात FIने आजच्या दिवसात 1,009 करोडची बाईंग केलेली, म्हणजे दोघांनी सुद्धा आज बाईंग केलेले. उद्या मार्केट काय होईल सांगता